जय महाराष्ट्र मित्रांनो, जर तुम्हीही अजूनही रब्बी हंगामासाठी पीक पाहणी केलेली नसेल, तर लवकरात लवकर करून घ्या. कारण नैसर्गिक आपत्ती, पीक कर्ज तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ मिळताना पीक पाहणी अतिशय गरजेची आहे. आणि सध्या महाराष्ट्रात तुम्ही बघू शकता अवकाळी पावसाला सुरुवात झालेली आहे. काही ठिकाणी गारपीटसुद्धा होत आहे. त्याच्यामुळं पिकांना नक्कीच नुकसान होत आहे. आणि त्यामुळे पीक संरक्षण करण्यासाठी तर पीक विमा मिळतो, तो त्यासाठी पीक पाहणी गरजेची असते. त्यासाठीच आता 31 मार्च 2026 या डेटपर्यंत ही मुदत वाढवलेली आहे. म्हणजे तुम्हाला रब्बी पीक पाहणी आता 31 मार्च 2026 पर्यंत करता येणार आहे. त्यासंबंधी एक महत्त्वाचं निवेदन विधान परिषदेत आज महसूल मंत्री राज्याचे जे आहेत त्यांनी दिलेलं आहे. वाढीव मुदतीचा लाभ घेऊन आपली पीक माहिती तात्काळ सातबाऱ्यावरती नोंदवायची आहे, जेणेकरून भविष्यात ज्या शासकीय योजनाचा लाभ तुम्हाला मिळणार आहे किंवा जे पीक विमा मिळणार आहे त्यापासून तुम्ही वंचित राहणार नाही याची काळजी सुद्धा घेता येणार आहे. आणि संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना 100% पीक पाहणी पूर्ण करण्याच्या सूचना सुद्धा देण्यात आलेल्या आहेत. तर अशा प्रकारे एक महत्त्वाचं अपडेट होतं शेतकऱ्यांसाठी. पीक पाहणी करण्यासाठी रब्बी हंगाम 2026 साठी तुम्हाला 31 मार्च 2026 पर्यंत तुम्हाला अंतिम मुदत देण्यात आलेली आहे. लवकरात लवकर पीक पाहणी तुम्हाला करून घ्यायची आहे. तर माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.